नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आलो आहे पारनेर मतदारसंघामध्ये आणि हे गाव आहे टाकळी खातगाव। हे गाव आहे खातगाव टाकळी आणि इथं मी सामान्य लोकांसोबत थोडंसं जाणून घेणार आहे। तर मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव चंद्रभान यादव कळमकर। बर, काय करता तुम्ही? मी एक्स नेव्ही रिटायर आहे। बर, कुठल्या पक्षात वगैरे नाही ना? नाही, कोणत्या आमचा कोणताही पक्ष नसतो माजी सैनिकांचा। आमचं गुप्त मतदान असतं फक्त आणि आम्ही त्याचा प्रचार लोकशाहीचा अधिकार बजावता तुम्ही, बस एवढंच बजावतो आणि देशाची सेवा करून आलाय। बर, नेव्ही मध्ये काय करत होता? मी नेव्ही मध्ये कम्युनिकेटर होतो, बर वायरलेस म्हणून माझं शिक्षण होतं। बर, आणि तिथून मी रिटायर झालो। मी मुंबईमध्ये होतो काही दिवस, तिथं प्रायव्हेट मध्ये जॉब केला आणि आता रिटायर झालो इथं। नेव्हीचं हेड ऑफिस मुंबईच ना? हो करेक्ट, कुलाब्याला आहे। कुलाब्याला आहे, मानखुर्दला आमचं आहे रेकॉर्ड ऑफिस आहे। बर, अच्छा, म्हणजे तुम्ही मुंबईलाच होता? मुंबईलाच आहे, मुंबईकर आहात। मग काय इथं मतदारसंघात काय वाटतंय? मतदारसंघाच्या बाबतीत तर सांगू शकत नाही। टोटल 11 कॅन्डिडेट आहेत। बर, तर त्याच्यामुळं कदाचित आपण बोलू शकत नाही प्रचारामध्ये की जो बी येईल तो थोड्याफार फरकाने येईल। जो बी येईल, मी कोणाचं नाव वैयक्तिक घेऊ शकत नाही, पण जो येईल तो थोड्याफार फरकाने येईल। आणि सध्या तर निलेश लंकेंचा भरपूर प्रचार चालू आहे इथं, तसंच दाते सरांचा आहे। म्हणजे त्यांच्या मिसेस आहेत ना पण इथं? हो हो हो, काय नाव त्यांचं? राणीताई लंके। अच्छा, बर, त्यांचा प्रचार सुरू आहे? करेक्ट। बर, आणि त्यांच्या समोर अजितदादाचा कॅन्डिडेट आहे? करेक्ट। बर, काय दाते? दाते सर। बर, आणि हे विजय आवटी हे तर मोठे नेते आहेत, हे तर बॅनर लावलाय। मग तुम्हाला मी पहिला प्रश्न माझा काय होता का टोटल 11 कॅन्डिडेट आहे। आता याच्यातून डिवायडेशन झाल्यानंतर जे काही येईल, ज्याच्यातून जे काही सोल्युशन निघाल त्याच्यामधून आपण सांगू शकत नाही कोण येईल याच्यामध्ये, पण फाईट टफ राहणार याच्यामध्ये। 2 आवटी आहेत, लंकेताई आहेत, परत तुमचे संदेश कारले आहेत, तर याच्यातून सांगू शकत नाही कोणी। बर, पण पारड कोणाचं जड वाटतंय? आता तसं जर बघितलं तर पारड जड वाटायचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये। प्रचाराला सगळेच येतात, लोकशाहीचा अधिकार आहे। मी स्वतः वैयक्तिक माझं मतदान करणार आहे, याच्यातून आपण बोलू शकत नाही काय आणि काय नाही। पण मला एक जाणवलेली गोष्ट की आता हे उमेदवार तगडे आहेत तुमचे, तुमचं नगर मधले नेते तगडे आहेत, बरोबर। आपण रस्त्याचे खड्डे इतके मी लय फिरलोय, पण एवढे वाईट खड्डे कुठेच नाहीत। कसं काय विकास कुठं पळून गेलाय काय? नाही, आता सांगू शकत नाही ह्याबाबत। तर मी स्वतः मुंबईला होतो, त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तर माझ्याकडे नाही। आता याच्यातला तुम्ही गावात एखादा असेल व्यक्ती, त्याच्याकडूनच एक शहनशाह करू शकता याच्यातून। काय होतं का तुम्ही जसे म्हणतात मी मुंबईहून आलो, तसं मी पण मुंबईहूनच आलेलो आहे। बर बर, पण तुम्हाला तुमचं म्हणणं आहे की प्रचार जास्त हे राणी लंकेंचा झालाय? सगळ्यांचा प्रचार आहे, त्यांच्या गाड्या आहेत, सगळ्यांच्याच गाड्या फिरतात। आणि आता एक त्यांचं वेटेज होऊ शकतं लंके साहेबांचं की कदाचित एक खासदार म्हणून गेले, तर त्याच्यामुळे त्यांचं जे कम्युनिकेशन आहे ते लोकांचे आहेत। आता त्याच्यात काय येईल रिझल्ट तो येईल। आता हे जे 3-4 नेते आहेत, निलेश लंके असतील, विजय आवटे असतील, दाते असतील, तर असं सामान्य लोकांना आपलासा वाटणारा उमेदवार कोण वाटतो? आता तसं सर जर बोलायचं गेलं तर मी तुम्हाला पहिले म्हटलं मी मुंबईवरून आलेलो माणूस आहे, मला सांगता नाही येणार त्यामध्ये सामान्य लोकांच्यासाठी। आणि मी आता रिसेंटली इथं आलेलो आहे। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आमची माजी सैनिक संघटना इथं जी आहे 50 ते 60 लोक आहेत आम्ही इथं। म्हणजे 60 म्हणजे 4 गुणिले 4, 60 गुणिले 4 धरा तुम्ही, 2-250 मत आमचे धरा याच्यामध्ये। आणि आमचं काम फक्त एक सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये, आता ह्या मंदिराचं काम आहे, तुम्ही आत येऊन बघा। माजी सैनिकांनी स्वतः वर्गणी करून याचं एक रिन्युएशन चालू केलेलं आहे याच्यामध्ये। आणि आम्ही गावाकडून काही अपेक्षा ठेवली नाही, जे काम आम्हाला हाती घेता येईल। आता गावामध्ये उदाहरणार्थ स्मशानभूमीचं काम आहे। मला काय म्हणायचं, हे जे तुम्ही काम करता सामाजिक भावनेतून, तुम्ही देश सेवा करून आला, हे सामाजिक राजकीय लोकांचा काय सपोर्ट मिळतो का? नाही, गेलं तर त्याचा सपोर्ट भेटेल, पण आम्ही आतापर्यंत जायचा प्रश्न नाही आला, कारण आपण त्याचा विचार नाही। तुम्हाला काय करता येईल ह्या दिशेने आम्ही चालतो याच्यामध्ये। जर आम्हाला कुठं काही कमी पडलं तर आम्ही गावापुढे हा प्रश्न ठेवू शकतो आणि गावातील लोकांच्या यांच्याशी बोला। नमस्कार, हे काय जनावर आणायला निघालाय का काय? खत आणायला? अच्छा, खत आणायला कुठं म्हणजे दुसऱ्या गावात? बरं, काय खतांचे दर आहेत? खतांचे दर आहे 2000-2500। बर, पण काय एवढं काय वाटत नसेल ना? आता लाडक्या बहिणींना पैसे 1500 यायला लागले, त्यामुळे तुम्हाला जरा
घरातल्या लाडक्या बहिणी तुम्हाला देत असतील, हे जा खाताला पैसे घेऊन जा. अहो लाडक्या बहिणीचे पैसे घेतले ते लाडकी बहीण हुसून गेली ते 1,500 पायी रुसून गेली. मग अच्छा, म्हणजे ते म्हणते माझ्या पैशाला हात लावायचा. बर, किती आहेत तुमच्या घरात लाडक्या बहिणी? एकच आहे. एकच आहे वे. बर, मग मला सांगा, आता सरकारने लाडकी बहीण योजना हे केली, 1,500 रुपये घरात यायला लागले, शेतकऱ्यांना किती यायला लागले? त्यांना काय नाही, त्यांना काय नाही. पण तुम्ही शेतकऱ्यांना पैसे मिळायला पाहिजे होते का लाडक्या बहिणीला दिलं ते चांगलं झालं? तुम्हाला काय वाटतंय? पैसे नको आम्हाला, फक्त शेतीमालाला भाव. लाख मोलाचा शब्द तुम्ही बोलला. बर, मग आता हे शेतमालाला भाव आहे का? कायचा भाव? भाव नाही काय. शेतकऱ्यांसाठी कोण राजकीय नेता बरा वाटतो? शरद पवार. काय बोलता? हा, अरे मी एवढं महाराष्ट्र फिरलो, सगळे शरद पवारांचं नाव घेतात. त्यांनी आम्हाला सरसकट कर्जमाफी दिली. बर, सरसकट दिली. अच्छा. त्यांच्या तोला मोलाचा एखादा कुणी हे जे त्रिकूट सरकार आहे, म्हणजे काय तुम्हाला राग येईल, पण आपलं मी 3 जण आहे म्हणून आपलं त्रिकूट, आपला ग्रामीण भाषेतला शब्द वापरला, तर त्रिकूट सरकार जे आहे त्याच्यात कुणी असं वाटतोय का थोडस शेतकऱ्यांची काळजी घेणारा? फक्त शरद पवार. अच्छा, या सरकारमध्ये नाही? नाही, शरद पवार. अजित दादा? नाही, अजित दादा काय स्वतःच्या पैशा पायी गेला लोकांकडे. बर, दुसरं. अच्छा, मग आता इथं उमेदवार शरद पवारांचाही उमेदवार आहे, अजित पवारांचाही उमेदवार आहे, तर लोक कोणाला न्याय देतील? अच्छा, म्हणजे शरद पवारांच्या मागे उभं राहणार. म्हणजे कशामुळे? शरद पवारांमुळे तुम्ही त्यांना मतदान देणार का निलेश लंकेंमुळे देणार? शरद पवार. अच्छा, अच्छा. तर मला सांगा, हे अजित दादा प्रचाराला आले असतील, हे तर उमेदवाराच्या प्रचाराला नाहीत आले, लोकसभेला आले होते, ते निलेश लंकेंना बोलले होते तुझा कंडच जिरवतो, तर ही भाषा चांगली आहे का हो? त्यांचाच जिरावला एवढा मोठा महागती पाळणा, तर हे कोण? काय झालं परत सांगा, जरा विस्ताराने सांगा. एवढा मोठा महागती पाळणा, तर हे कोण? अच्छा, विखे पाटलाला. कंड कोणाचा जिरला? त्याचाच. कोणाचा? अजितदादाचा. म्हणजे हे कंड जिरवणे म्हणजे हे काय हो, याचा अर्थ काय? नाही, त्याला जास्त मस्ती. कोणाला? अजितदादा. बर, मग हे मस्ती पाय काय झालं? जिरला. बर, म्हणजे इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी लोकसभेच्या अजितदादांचा कंड जिरवला. आता त्यांच्या पक्षाचं काय होईल? म्हणजे चोरून नेला शरद पवारांचा पक्ष? नाही टिकणार, नाही टिकणार. त्याची सीटच नाही येणार. होय का? नाही येणार. अच्छा, आता आपण इकडे येऊया. हे बिचारे थांबलेत बराच वेळ झाला. इकडनं या, कॅमेरा आमचा, कॅमेरा इकडे या. हा, नाव सांगा तुमचं? राजू कुलट. तुम्ही तरुण दिसताय. तरुणच आहे. किती वय आहे? वय 42. माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहे तुम्ही. 42 वर्ष वय. बोला. आणि हे काय आहे? आम्ही प्लंबर आहे. बर, मग तुम्ही कामावरून आलाय? हा, कामावरून आलोय. बर, कुठं गेला होता? हिवरे बाजार. हिवरे बाजार म्हणजे आपलं ते आदर्श गाव, आपले काय नाव, पोपटराव पवारांचं? त्यांच्याच घरचं काम चालू आहे. त्यांच्या घरचं काम करून आलाय का? मोठे माणसाकडे जाऊन आला. बर, तर मग ते हिवरे बाजार आणि हे तुमचं गाव काय फरक आहे? हिवरे बाजारात विकास झाला, साहेबांनी पुढारपण घेतलं. कुठल्या साहेबांनी? पोपट पवार साहेब. मग पाणी जोड प्रकल्प केला, वृक्षारोपण केलं, पाण्याची टंचाई नाही गावात, 12 महिने पाणी राहतं तिथं. बर, किती लांब आहे इथून हिवरे बाजार? 5 किलोमीटर. जवळ आहे की? कुठल्या मतदारसंघात आहे? नगर पारनेर. ह्याच मतदारसंघात? म्हणजे राणीताई लंकेच्या. बर, तर मग आता मला सांगा, कुणाची हवा आहे हो? इथं हवा अशी का तुम्हाला सांगू का, इथं आता टफ फाईट म्हणजे लंकेपेक्षा आहे ना, तुम्हाला सांगू तर दाते सर जाता चांगला. दाते सर? कारण विषय असा आहे का, लोक काय म्हणतात, एकाच घरात जर 2 जण असली तर खासदार, हे महत्वाचं बोलला तुम्ही. खासदार कोण नाही झाला तर आमदार कोण होईल. अच्छा, बर, असा गेम आहे म्हणजे आपलं 2 ऑप्शन, 2 पर्याय ठेवायचे. बर, अहो पण मला काय म्हणायचंय, आता हे महायुतीची म्हणजे अजित दादा काय परत सत्तेत येतील असं काही चित्र दिसत नाही. मग तुम्ही ते दात्यांना निवडून दिलं तर सगळं मुसळकेरात जायचंय, खड्डे तुमचे कधी दुरुस्त होणार? मला सांगतो, पहिला 5 वर्ष, या 5 वर्षात तर काही कामच झालेलं नाही.
बर. पहिले विजय रावटे होते ना ते बोलायला हे होते पण कामाला चांगली होती. अच्छा ते काम करत होते. हा पण ते त्यांच्या येऊ- काळातच रस्ता झाला परत याच्या रस्त्यावर आता खडी पडली. बर. कुठं खड्डे बुजवायचं काम चालू आहे. बर ते पण आले आता- होते पहिल्यांदा दुसऱ्या आमदारकीच्या वेळेस तेव्हाच रस्ता झाला त्याच्या परत काय रस्त्या कोणी लक्ष नाही दिलं. बर. त्यांनी परत आले होते आमदारकीच्या वेळेस तेव्हाच पडले ते नाही तर त्यांनी रस्त्याचं आश्वासन दिलं होतं पूल आणि तुमचा रस्ता करून देऊ बर पण ते काय आले नाहीत मग ते कामच ठप्प झालं. मग हे जे खड्डे पडले रस्ते नाही झाले ह्याला जबाबदार कोण इथं आमदार खासदार का सरकार? सरकारापेक्षा म्हणायला पाहिजे पाठपुरावा आमदारांनी करायला पाहिजे. आपण हे सरकार मी आता एवढं महाराष्ट्रभरात फिरलो ना तर मला ऐका ना मला जे समजलं ते असं की गव्हर्नमेंट काय करतं की जिथं त्यांचे आमदार आहेत जिथं त्यांचे खासदार आहेत तिथंच तेवढं निधी देतं बाकीच्यांना देतच नाही. तसं तुम्हाला आता म्हणायचं हे तर नाही 2.5 वर्ष यांचं सरकार होतं आणि 2.5 वर्ष त्यांचं होतं मग 2.5 वर्ष त्यांना पण टाइम होतात ना. त्यांनी करायला पाहिजे होतं पण त्यावेळी हे बी कोरोना बी होता ना त्यावेळी आव्हान कोरोना बरं झालं मी विषय काढला. कोरोनात निलेश लंकेचं काम कसं होतं? काय नाही काम काय नव्हतं एवढं खास काय नाही आम्ही त्या आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात फक्त ते कौतुक झालं ना त्यांनी ते फिरत होते त्या काय तंबू का काय नाही तुम्हाला घेऊन फिरले होते जाहिरात होणारच नाही नाही मी नव्हतो इकडे आलो आम्ही घरात बसून ते बघितलं होतं ना व्हिडिओ व्हायरल झाला आम्हाला माहित नाही तुम्ही हे बघा तुम्ही जनता आहे तुम्ही खरं खोटं ते सांग मला जे दिसलं ते विचारणार. मीडिया सांगते असल्यावर जाहिरात होणारच ना. अच्छा म्हणजे मीडिया त्यांचा प्रचार करते असं तुम्हाला म्हणायचं. हा बर तुम्ही काय कार्यकर्ते आहात कोणाचे? कोणाचे कार्यकर्ते नाही आम्ही MIDC ला होतो MIDC ची वाट लावलेली त्याच्यामुळे काय कोणी लावली MIDC? लंकेनेच लावलेली आमची कंपनी बंद पडलेली आम्ही ITC ला होतो. होय काय केलं त्यांनी? काय असेच कंपनीवाल्यांना त्रास देणे हे चालूच आहे त्यांचं. आमच्या गावातले 10-12 जण आहेत असेच. कुठलं गाव तुमचं? हेच गाव आहे खातगाव टाकळी. बर अच्छा तर मग तुम्हाला काय वाटतं की बाबा जो आमदार येईल आता कोण येईल आपल्याला माहित नाही आमचं तर जो आमदार येईल त्यानं काय केलं पाहिजे पुढच्या पंचवार्षिक मध्ये? आता तुम्हाला सांगू का आमच्या मतदारसंघात बाबा या इकडे. पाण्याची टंचाई ज्यादा आहे. हा पाण्याची टंचाई पाणी रस्ते हेच महत्वाचं बाकी. बर अच्छा ठीक तर मी बाबांना भेटतो जरा अशी लोक आपल्याला पाहिजे. बाबा 2 मिनिट थांबा. हा 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 या इकडे जरा. हा. नमस्कार मोठ्यानं बोला की नमस्कार. नमस्कार. बर काय नाव तुमचं? हो गाड्या जरा बंद करा. हा काय नाव तुमचं? माझं नाव चित्रगुड. हा चित्रगुड. तर किती वय आहे तुमचं? वय मला नाही सांगता अंदाजे? अंदाजे नाही सांगता 25 वर्ष तर नाही ना? 25 वर्षाचे तरुण आहात का तुम्ही? पुढे पुढे 75 असाल. बर तर मग तुम्ही काय करता? शेती करता का आपलं सध्या आता निवृत्ती घेतली ना आराम करताय? आराम शेती केली बैलावानी कष्ट केली भाऊ. अरे बापरे कशाने? जवळी काढणं बांधणं वाहून आणणं पालथी करणं याला रचणं काचऱ्या लावणं परत काचरी वायगाव टाकणं मोड मी त्याची मोड लावणं मोड लावून वळायला जाणं. बर आता तेवढी कष्ट होतात का? आता कोणी कष्ट करत नाहीत ना तेवढं? नाही. पूर्वीची लोक आणि आताची लोक काय फरक आहे हो? लय फरक आहे. काय फरक सांगा की. शेतीच करीत नाही पडकाला जमीन आहे. बर बोला बर मग शेतीत जमीन पाडका राहून उपयोग काय तुमचा? बर काय करायचं? वागायला बोलायला आताची तरुण पिढी कशी आहे म्हणजे तुम्हाला मान सन्मान वगैरे देतात का असे तरुण पोरं? हा तरुण बरं हं. नाही संपलं त्यांचा या वाटायचं नाही. अच्छा काय करायचं त्यांचं ठरलं तसे करणार. आपण सांगितलं ते ऐकणार नाही. बर बाबा तुम्हाला काही कळत नाही तुम्ही काही त्यांना मला कळत नाही कसं मी भारताचा नागरिक आहे मला संविधानाने अधिकार दिलाय नाही. काही जरी म्हणलंय तर त्यांना ते पटणार नाही. बर मग आता तुम्ही साधारण 50 वर्षापासून तरी इलेक्शन बघितलं असेल ना मतदान केलं असेल केलं होय ना? मग त्यावेळेचं राजकारण आताचं राजकारण कसं आहे? लय बरं. लय फरक आहे. त्या काळामध्ये इंदिरा गांधी येत होती राजीव गांधी होते हा. पायाला फोटो लावून हा. पैसा वाटीत नव्हते तरी निवडून येत होती. पैसा काय 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 परत सांगा. पैसा वाटीत नव्हते तरी निवडून येत होती. बर. पायाला हात लावित बर कोणी असो. हा आता हे काय चाललंय पैशावर खेळ. बर कोणी परत पैसा घालून कोणी येते हा काय चाललंय? अरे शेतकऱ्याकडे जरा बघा हा शेतकरी काय होते शेतकऱ्याची काय आले. शेतकऱ्याच्या मालाला बाजार आहे का? खताचे बाजार काय औषधाचे बाजार काय? बर हा हा काय करायचं शेतकरी पैसा आणायचा कुठून? मध्ये बोल नका. कुठून आणायचा पैसा? हा माल जर 2 पैसे ज्यादा आले तर तुमचं रोज मिटणार हा आणि मालाला बाजार नसेल शेतकरी काय करायचं? कसं करायचं?
सांगा कोणते बाजार खाली तुमचे? खताचे बाजार वाढले, औषधाचे बाजार वाढले, सगळे बाजार वाढले. मग काय करायचं सांगा. मग मला सांगा, तुम्ही म्हणताय की हे शेतमालाला भाव नाही, खतं वाढली, औषधं वाढली, सगळे वाढले. शेतकऱ्यांचा काळजी घेईल असं कुठलं सरकार वाटतंय, कुठला पुढारी वाटतोय? एखादं नाव आठवतंय का? नाही आठवत. ते होते ते गेले, बर, संपले. कोण कोण होते? आठवते इंदिरा गांधी, राजीव गांधी. बर. शेतकऱ्याशिवाय बोलत नव्हते. बर आता काय शेतकऱ्याची कोणी नाव आहे घ्या ना. बर चाललंय इलेक्शन. बर करा बाबा. आता 20 तारखेला इलेक्शन आले, 2-4-5 दिवस राहिलं. हा मग कोण बरा वाटतोय त्यातल्या त्यात आता उमेदवार माहित आहे का कोण आहे? शेतकऱ्याची बाजू धरली तर ते समजा आम्ही शेतकऱ्याची बाजू धरणारा बर हे एवढा प्राणी. तसं कोणी म्हणू शकत नाही. बर काय शेतकऱ्याची हाल आहे याचा विचार करा ना. बाजार आहेत का? पहिल्यावानी आज कष्ट करतात तर बाजार नाही, तर रोजानी माणूस लावल्यावर त्याला काय जाईल? 2200-350 रुपये रोज येते. बरोबर. सांगा एवढा पैसा कुठून आणा? बरं आता हे जे 2-4 उमेदवार आहेत, 2-4 पुढारी उभे राहिलेत निवडणुकीला तुमच्या मतदारसंघात, एक लंके आहेत, दुसरे दाते आहेत, हे विजय आवटे आहेत, आणखी कोणी कोणी असतील, मी मुंबईचा माणूस आहे मला माहित नाही, पण हे 3 तर माहित आहेत. ह्या त्यातल्या त्यात कुठला बरा वाटतो? शेतकऱ्याची जी बाजू झाली आणि शेतकऱ्याच्या मागं पळण तेवढं आम्ही मानणार. नाही तर आम्हाला काही जरूर नाही. आमची हाल चालू दे कवरेज. पण ह्या तिघात कोण वाटतोय शेतकऱ्याची बाजू घेऊन? नाही वाटत नाही. अजून शेतकऱ्याचे नाव काढलं नाही. शेतकऱ्याचे 2-2, 4-4 लाख हे माफ झाले असं कोणी केलं नाही. आता काय बहीण ते बहिणीचे निघालं पगार काय जरूरत आहे त्यांना? शेतीचे वावर जाऊन खायची, पैसा मिळतो महिन्याला. ही करणार असतं का? शेतकऱ्याची बाजू नाही. बरं ते लाडकी बहीण अरे काय लाडकी बहीण? त्यांना तुम्ही महिन्याला 2,000-3,000 चालले. शेतकऱ्यांनी काय करायचं? बरोबर. हा ते लाडक्या बहिणीमध्ये सुद्धा त्या तरुण महिलांना देतात पैसे, म्हाताऱ्यांना देतच नाही. देऊ नाही शेतकऱ्याची बा. नको काय खुनवू नका तुम्ही. हा शेतकऱ्याची बाई काय आहे हे आम्हाला पटत नाही. हा एवढंच भाल नाही, बाकीचं काही. ते तुमचं वय 75 वर्ष आहेत पुढे पुढे बरं 80 वर्ष असेल. हा तुमच्यासारखं म्हातारा एक आहे राजकारणात, शरद पवार. हा ते कसं वाटतंय? आता काय वाटत? त्यांनी शेतकऱ्याची बाजू धरली तर आम्ही मानू. शेतकऱ्याची बाजू नाही तर आम्ही काय करायचं? कोणाला मानू? त्यांनी एकदा कर्जमाफी आहेच. त्यांनी कर्जमाफी केली होती एकदा, तुम्ही बोलताय एकदा केली म्हणजे परत नकोच का? नाही ते हा तुम्ही ते केली. सत्यात नाही ऐकून घ्या, तुम्ही केली. पण आमच्या मालाला बाजार आम्हाला काय जरूर शेतकरी माफ करण्याची? धान्य विकूनची भरू ना. हा म्हणजे मग तुमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची जी काळजी घेईल हा त्याला तुम्ही आता मतदान करणार. हा ते उद्धव ठाकरेचं पोरग आहे, पण त्याचा काही उमेदवार नाही. ते म्हणलं होतं आम्ही आता सत्तेत आलो तर आम्ही कर्जमाफी करणार परत एकदा. हा पण आता त्याचं काही इथं उमेदवार नाही, पण त्यांचा मित्र पक्ष आहे. तो म्हणला कबूल झालं, निवडून आलं तुमच्याकडे पाहणार नाही. लई घटना झाल्या बाबा, आम्हाला कशा सांगून तुमच्या पाय पडतो. बस करा, शेतकऱ्याची बाजू कोणी धरणार नाही. निवडून आला बस शेतकऱ्यावर. बर अरे काय चालले? अरे शेतकरी पहा, अरे शेतकरी दुधासहित तुम्हाला पुरवतोय, त्याची काय? हा गायचे खोराक काय? हा ही कुठून आणायचे शेतकरी पैसे? दुधाचे 12 रुपये वाढा का 2 रुपये खाली? कुठून खत आणायचे बाबा? ते जनावरांचा मंत्री तुमच्या जिल्ह्यातलेच आहेत विखे पाटील. अहो लय आहेत, पण उपयोग काय त्याचा सांगा रे? काय उपयोग आहे? शेतकरी लक्ष नाही, नुसतं म्हणतात आम्ही शेतकरी पाहू, शेतकरी पाहू. निवडून आले की झाली बाप आमची तिकडे खाद्याचा. काय त्याच्यापासून काही उपयोग नाही बाबा. धन्यवाद बाबा. इकडे एक तरुण शेतकरी आहेत, त्यांच्याकडे मी जातो. येऊ का? तुम्ही मध्येच रस्त्यात राहिला की उभे? हा बर. हे नवीन तंत्रज्ञानाचा वाहनाचा वापर तुम्ही शेतीसाठी करताय, तर चांगली गोष्ट आहे. कुठून आलात तुम्ही? रानातून आलोय गवत घेऊन. बर. ते गवत कशासाठी? जनावरांसाठी. जनावरांसाठी. किती जनावर आहेत? 4-5 आहेत. बर. काय जर्सी गाय आहेत की आपलं? 2-3 जर्शी गाई म्हशी आहेत. बर. किती लिटर दूध निघतं? निघतं 40 लिटर. बर. आणि दर आहे का पुरेसा दुधाला? भाव एकदम कमी ना, 27 रुपये 28 रुपये. बर.
किती असायला पाहिजेत? म्हणजे जे कष्ट तुम्ही करता त्याला काय ते पेंट रती वगैरे घालत असाल ते सगळं जर लक्षात घेतलं तर किती दर मिळायला पाहिजे? गाईच्या दुधाला मिळालं पाहिजे 35-36 रुपये. बरं. म्हशीला मिळायला पाहिजे 60 रुपये 62 रुपये. अच्छा, बरं. तर मग आता तुमच्या सुदैवाने आता ते सुदैव का दुर्दैव ते तुम्ही समजा, विखे पाटील इथं दुग्ध विकास मंत्री होते, जनावरे मासे त्यांच्या खात्यात नाही, मासं नाही वाटतं त्यांच्याकडे, तर त्यांचा फायदा झाला असेल की तुम्हाला? सगळं 28 रुपयाने भाव आहे म्हणल्यानंतर फायदा कसं म्हणे. बरं आता अनुदानाची रक्कम जे आहे ते काही शेतकऱ्यांना आले काही नाही आले. बरं. म्हणजे असं जी योजना राबवायला पाहिजे ना अनुदानाची ती निवडणुकीच्या तोंडावर राबवली ना, तसं काही पोहोचले नाही लोकांना असे अनुदान. ते अनुदान काहीतरी बोलले ना 5 रुपये द्यायचं. तेच म्हणतं ना, काही शेतकऱ्यांना मिळालं, काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे नाही मिळालं. म्हणजे 20-25% शेतकऱ्यांना मिळालं. बरं 75% शेतकरी जे आहे आपले गरीब शेतकरी त्यांचे अकाउंट नाही, आधार लिंक नाही, बरं. KYC नाही, अशा अडचणी आहेत त्यांच्या, तसंच ते वंचित राहिले ना त्यापासून. पण ते विखे पाटील डायरेक्ट मोदींना भेटतात, त्याच्यानंतर डायरेक्ट अमित शहाना भेटतात, त्यांचा लय वशील आता तिकडे गेला तरी जोरात ते डायरेक्ट वरच भेटतात. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी किंवा ह्याच्यासाठी काही केलं नाही का, जनावरांसाठी? नाही, आता ते भेटतात तिकडं, पण ते शेतकऱ्यांसाठी भेटतात की त्यांच्या पदासाठी भेटतात का ते आपल्याला काय माहिती. कुठल्या प्रश्नासंदर्भात भेटले असते तर काहीतरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता. भाव अनुदान, हमी भाव वगैरे काही मिळालं असतं शेतकऱ्यांना. पण तुम्हाला काय हे सरकार चांगलं वाटतंय का कसं वाटतंय? हे हे सरकार जे आहे फक्त ते धनाढ्यांचं सरकार आहे. जे मोठे लोक आहे उद्योगपती त्यांचं भलं होतंय, शेतकऱ्यांना वंचितांना. आता सोयाबीनचं पाहता तुम्ही, कापसाचं पाहता, मुगाचं पाहता, त्याला भाव नाही. हमी भाव जो पाहिजे किंवा जो मिनिमम MSP पाहिजे तो देत नाहीये. ते दिलं तर शेतकऱ्याला काहीतरी फायदा भेटेल. आता आम्ही जर सुशिक्षित लोक जर असं आम्हाला गवत आणावं लागते तर मग त्या राज्यात काय परिस्थिती याचा अंदाज आपण घेऊ शकता. आता इलेक्शन आले हातातोंडावर, तर काय वाटतं तुम्हाला, काय होईल इथं? आता ही तली परिस्थिती पाहिली तर महायुतीचं विरोधामध्ये जाईल कौल असं वाटतंय. आता पुढे एकच पक्ष आहे ना, त्यामुळे त्यांना साहजिकच त्याचा फायदा मिळतोच ना. सरकारचा फायदा विरोधी पक्षाला मिळणारच साहजिकच. सक्षम पर्याय म्हणून तर लोक तिकडे जातात ना. अच्छा, इथं जे 3 उमेदवार दिसत आहेत मला स्ट्रॉंग, त्यापैकी कोणाचं जास्त पारडं जड आहे? आता जी काय शरद पवार पक्षाकडून मुंबई आहेत. अच्छा, ते लोकसभेला त्यांचं मत की इथून जास्त होतं, ते आता विधानसभेला तेच परिस्थिती राहील. असं काही बदल झाला नाही, असं विशेष काही फरक झाला नाही सरकारमुळं. असं काही 5-6 महिन्यात परिस्थिती तशीच विरोधातच आहे. ठीक आहे, आपण लोकशाहीनुसार आपण सगळ्यांना आपण संधी देऊया. यांना काहीतरी माझ्यावरती नाराज आहेत, तुम्ही बोलू शकता, तुम्हाला जे काही तुमचं मत आहे मांडायचं मांडू शकता. नाही, तुम्ही काय केलं माहितीये का, तुम्ही जे प्रश्न त्यांना विचारले किंवा कोणाला जे विचारले ना, त्याच्यात तुम्ही त्यात काय केलं माहितीये का, जाणून बुजून आहे ना एखाद्या नेत्याबद्दल आहे ना, म्हणजे प्रश्न विचारत गेले. बरोबर, म्हणजे जे निगेटिव्ह प्रश्न होते तुम्ही तुम्हाला सांगतो, पत्रकारांचं हे कामच आहे की जो सत्तेत आहे, आणि हे पहिल्यापासून म्हणजे मला 25 वर्ष पत्रकारिता झाले, मुंबईत आहे मी, तर जो सत्तेत असतो त्याच्याविषयी, कारण जो सत्तेत नाही त्याला काय विचारणार, कारण पूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे ना. उद्या हे सत्तेत आले तर ह्यांच्या विरोधात आम्ही तुमच्यासारख्यांना प्रश्न विचारणार. आता जो सत्तेतच नाही, मंत्रीच नाही, त्याला काय विचारणार? तर माझं काय म्हणणं आहे, समजा तुम्हाला एखाद्या नेत्याविषयी कुणी मी वाटतंय की निगेटिव्ह बोललो, तुम्ही चांगलं सांगा ना, माझं काय म्हणणं नाही. बरोबर आहे का? हा, बोला. विखे पाटील साहेबांचा नगरसाठी काय फायदा झाला तुम्ही सांगा. विखे पाटील साहेबांना सगळ्यात महत्वाची गोष्ट, किंवा मंत्री जो असतो ना, तो काय तुम्ही कोणत्या एखाद्या याच्यासाठी दिलेला नसतो, एखाद्या तालुक्यासाठी, किंवा तो जिथून तो किंवा त्याच्या पक्षाचे जिथं काही उमेदवार आहेत त्यासाठीच तो तिथं दिलाय अशातला भाग नसतो. तो पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून, आणि ज्या जिल्ह्यात किंवा ज्या तालुक्यात जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार त्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्याला ते कामं करावं लागणार. असं काय नाही का तुमच्याकडे उभा आहे म्हणून तुम्ही त्याचेच कामं करायला पाहिजे, हा विषय नाही. विषय सगळ्यात महत्वाचा काय माहितीये का, विषय असा आहे की ज्या धडाड्यांनी प्रत्येक पक्षातल्या लोकांनी कामं केले, जसं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा शरद पवार साहेब होते तेव्हा शरद पवार साहेबांनी एक चांगल्या पद्धतीचे कामं केले म्हणून त्यांना लोकांनी डोक्यावरती घेतलं.
बरोबर. तसं असं प्रत्येक आता समजा याच्यात बीजेपी मध्ये गडकरी साहेब आहेत, तर गडकरी साहेबांचं ज्या पद्धतीने काम चालू आहे तर गडकरी साहेबांना पण लोकांनी डोक्यावरती घेतलं. तसं तुम्ही समजा आता आमच्याकडे जर आता आमचा जो भाग आहे हा आमचा नगर तालुक्याचा भाग आहे. आता आमच्या तालुक्याचा विषय असा आहे की आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे पहिली अगोदरपासून जर आमचे काम करणारा जर कोणी माणूस असेल तर सगळ्यात पहिला माणूस जो होता आमच्याकडं तो राष्ट्रवादीकडून आमचे म्हणजे आमच्याकडे जे उमेदवार होते आमदार होते त्यावेळेस नाही आमच्याकडे त्यावेळेस पहिले जे आमदार ते आमदार जे होते तर त्यांनी आमच्याकडं जे काही कामं केले तर लोकांनी त्यांना डोक्यावरती घेतले. नंतर आमचा तालुका फुटला. तालुका फुटल्यानंतर आमचे काही गाव नाव घेण्याची गरजच आहे का? नाही मला लक्ष देणार, मी मुंबईचा माणूस आहे. नाही आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आता आमच्याकडे ना शिवाजीराव कर्डिले साहेब होते. आता कर्डिले साहेबांनी आमच्याकडं भरपूर कामं केले. त्याच्यानंतर तुमच्या माहिती कर सांगतो आज पण जर तुम्ही त्यांच्याकडे जा तर ते काही पक्ष वगैरे विचारित नाही. माणूस कोण आहे काय गरीब आहे श्रीमंत हा पद्धतीचा काही त्यांच्याकडे विषय नसतो. आता याच्यात गंमत अशी झाली की नंतर आमचा तालुका तुटला. तालुका तुटल्याच्या नंतर आमच्याकडे काय झालं की विषय असा झाला की आमचं मतदान थोडं कमी आमच्या इकडच्या भागाचं जरी मतदान कमी असेल मी असं म्हणणार नाही की आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. नंतरच्या जे काही स्थायी खासदार किंवा आमदार होते त्यांनी लक्ष दिलं मी असं म्हणणार नाही. आता समजा विजयराव आवटी जे होते आपले पहिले आमदार विजयराव भास्करराव आवटी त्यांनी पण आमच्याकडे चांगल्या पद्धतीचे कामं केले अशातला भाग नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची का आता आपण ज्या रस्त्यावर उभा आहे हा जो रस्ता आहे आता तुम्ही मुंबईचे आहेत तुम्ही मुंबईचे असं किंवा कुठलचे असं त्याचे काही कर्तव्य नाही. हा जो रस्ता आहे इथून पुढे 3 किलोमीटर हा हे पूर्ण अंदमान निकोबार बेट होतं. इथं कुठल्याही प्रकारचा रस्ता नव्हता. सगळीकडून अशी काट्याची झालर होती मध्ये वडा होता. याच्यात आम्ही लहानपणी डोक्यावर केंड घेऊन दुधाचे जायचो. नंतर आपले अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान झाले आणि त्यांनी ही योजना अंमलात आणली. कोणती? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि 1998 साली हा रस्ता मंजूर झाला. 1999 साली तर 99 साली हा रस्ता मंजूर झाल्याच्या नंतर आम्ही हे आमचं गाव होतं पण आम्ही या गावात येत नव्हतो. मी लहानसा मोठा झालो शेजारच्या गावात झालो. म्हणजे माझं बालवाडीपासून शिक्षण हे शेजारच्या गावात झालं. माझ्या गावात माझं शिक्षण नाही झालं कारण रस्ता यायला नव्हता. म्हणजे त्यावेळेस अटल बिहारी साहेबांनी हे काम केलं. तर तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे सांगतो की त्यावेळेस आमच्या गावचं 1300 मतदान होतं. त्याच्यापैकी नास फरांदे नावाची व्यक्ती उभी होती. ऐका ना त्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती तरीही आमच्या गावातून त्यांना 1300 पैकी 900 मतदान झालं होतं. मग तुम्ही रेकॉर्ड चेक करा. किंमत ही कामाला आहे. ज्याने काम केलं त्याला आहे. मतदारसंघ नाशिक मध्ये होता ना कुठलाही असू दे त्यांचा मतदारसंघ काम केले पण तो बीजेपी त्यांनी काम नाही केलं. काम केलं कोणी? वाजपेयी साहेबांनी. वाजपेयी साहेबांनी योजना आली हे योजनेचं काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं आमच्याकडे झालं. बरोबर. म्हणजे काय असतं माहितीये का शेवटी साहेब किंमत असते ही कामाला. तुम्ही काय गप्पा मारिता काय करता याला कोणत्याही नेत्याचं किती 5 वर्ष फक्त राजकारण चालतं. 5 वर्षात 2 वर्षात लोक ओळखतात हा माणूस काय पद्धतीचा आहे याचं काय चरित्र आहे याच्यावरती तो माणूस ठरवला जातो. त्याचा लोक विचार करतात आणि लोकांना काही कोणी सांगायची गरज नाही. ज्याला त्याला हे जे उमेदवार आहेत 3, 4, 5 काय असतील 10-12 त्यात म्हणजे तुमच्या मतदारसंघासाठी चांगला उमेदवार जो काम करू शकेल लोकांचा उमेदवार जे असतात ना ते उमेदवार झाला याचा अर्थ ते चांगलाच आहे. माझ्यासारखा माणूस हे बघा माझी कुठं ओळख नाही मला कोणी तालुक्यात ओळखत नाही त्याच्यामुळे मी काही उमेदवार झालो नाही. आता समजा एखादा XYZ व्यक्ती त्याची काहीतरी तालुक्यात ओळख आहे त्याचं काहीतरी कार्य आहे बरोबर तो माणूस उमेदवार होणार. काय नाव विजयराव भास्करराव आवटी चांगलं काम केलं होतं उभे राहिले अपक्ष उभे राहिले. आता त्यांनी चूक केली बरोबर केली हा त्यांचा प्रश्न आहे बरोबर. त्याच्यानंतर आमच्याकडे संदेश कारले सगळ्यात चांगलं काम करणारा माणूस आहे बरोबर. त्याच्या गटात त्याच्या गाण्यात चांगलं काम केलेलं माणूस आहे. हे 2 माणसं कामाचे आहेत बरोबर. ह्या लोकांनी चांगलं काम केलं ते लोक उभे राहिले. आता कोणी उभं नाही राहावं कोणी राहावं हा त्यांचा प्रश्न आहे. तो चांगला आहे का वाईट हे जनता ठरवणार आहे. बरोबर चालेल धन्यवाद. कोणाला बोलायचे आणखी? शक्यतो कार्यकर्ते नसावे सामान्य लोक असावेत. तुम्ही काय करता? आम्ही हाजमती धंदा करतो. मी बर माझं नाव आहे दुकान आहे पण बोलताय ना ते संदेश कारले ना सर्वसामान्यांचा नेता आहे आणि असा माणूस जर आमदार झाला तर पत्रकारांचं नक्कीच कल्याण करीन. बर ते काय पत्रकारांचं कल्याण करणार? अहो पत्रकारापासूनच सुरुवात आहे. अच्छा बर. पत्रकारांनी चांगल्या बातम्या दिल्या व्यवस्थित दिल्या तर असा माणूस नक्कीच निवडून येईल. बरोबर. तर गोरगरिबांचा नेता आहे सर्वसामान्यांचा नेता आहे
त्याचे काय 2-4-5 वैशिष्ट्य सांगा ना. त्यांनी चिचोली पाटी गटात आहे ना सौर ऊर्जा केली. लोकांना रात्रीचं पाणी धरायचं जरूर नाही, दिवसात सुद्धा दारे धरते ते. तिने एक मॉडेल बनवलेलं आहे, भारतात प्रसिद्ध झालेलं मॉडेल आहे. अच्छा, कुठलं मॉडेल? सौर ऊर्जाचं मॉडेल केलेलं आहे. हो का? हा, आणि घोसपुरी पाणी योजनेचं तिने एकदम असं देशात नाव केलेलं आहे. बर. तर संदेश कारले सारखा माणूस जर आला ना तर सर्वसामान्यांचं नक्कीच कल्याण होईल, असं मी 100% गॅरंटी देऊन सांगतो. निष्ठावंतांच्या जीवावर उभा राहिलेला माणूस आहे, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा राहिलेला माणूस आहे. ओके. तुम्ही बोला. कुणाची हवा आहे, कुणाचं पारडं जड आहे? हवा तशी काय नाहीये. हवा इथं पंचरंगी लढत आहे सरळ सरळ. आणि ह्या जिल्ह्यात आमचे गावं या तालुक्यातले, पारनेर तालुक्यातले आमचे 40च गाव आहेत. 40 गावातून आमच्या इकडून एक अपक्ष आहे. आणि अपक्ष ज्या पद्धतीने चालतोय त्या पद्धतीने पारनेरचं राजकारण होणार आहे. ओके. आणि पारनेरमध्ये अपक्ष कोण? अपक्ष संदेश कारले. आणि हे विजयावटी बी अपक्षच आहेत. पण ते पारनेर मधून प्रॉपर पारनेर तालुक्यातून येतात. आमचे 40 गावापैकी एकच अपक्ष दिलेलं आहे आणि आमचं 45-46 हजार मतदान आहे तालुक्यातलं. आमचे 40 गाव जे जोडले नगरचे. आणि त्याच्यात जर विभागणी झाली तर त्याच्यात म्हणजे काही होतं, हवा काय कोणाची नाही दिसत आतापर्यंत. आता इथं जे का आमचे जे 40 गाव आहेत इकडं, म्हणजे थोडक्यात पारनेर तालुका हा म्हणजे एकदम ड्राय भाग आहे. आणि आमचे जे घाटाखाल्ले गाव म्हणतात त्याला सगळे, आणि आमच्याकडं मराठा आंदोलनाची मोठी हवा आहे. असे आम्ही स्वतः जे मराठा कार्यकर्ते आहेत, मराठा समन्वयक आहे. आणि त्याच्यामुळे जे की इथं म्हणजे जे मतदान करायचे मराठा वोटिंग, आणि ह्या भागात जे इथं 2 गटाचं राजकारण चालतं, शिवाजी कर्डिले आणि माजी खासदार दादा पाटील शेळके. आता हे 2 गट, आणि ह्या 2 गटात जो कोणी त्यांच्या पार्ट्यात मतदान टाकीन तसं उमेदवार निवडून येईल, अशा पद्धतीचं आहे. आता इकडं जे काशीनाथ दाते सर, त्याच्यानंतर निलेश जिलंके, खासदारकीला आम्हाला बाहेरचा माणूस नको होता म्हणून आम्हीच मदत केली. अच्छा, कुणाला? निलेश. म्हणजे कोणाला होईना. आणि आजची जी परिस्थिती आहे, जे आरक्षणावर बोलायला पाहिजे कोणीतरी, ती एकही बी माणूस बोललेला नाही. त्याच्यामुळं आजपर्यंत मी जे स्वतः आहे हे पार गावच्या पार सरपंचाच्या निवडणुकीपासून तर खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीत सक्रिय राहणारा माणूस. आज मी शेतात कामाला जातो का आपल्याला यांचे विचार म्हणजे एकाने सुद्धा आम्हाला मराठा आरक्षणाकरता पाठिंबा दिलेला नाही. मी त्या दिवशी निलेश लंके साहेबांच्या पेला फोन लावला का बाबा तुम्ही लेटर देता का, जसं जरांगे पाटलांनी सांगितलं तर ते तिकडून काही प्रत्युत्तर आलं नाही. मग गावातले लोक ठरवतील ना काय करायचं. अच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी का इथं जे माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि माजी खासदार दादा पाटील शेळके या 2 व्यक्तींचं डायरेक्ट निम्मे गट आहेत. आणि ही महाविकास आघाडी जी आज राज्यात झाली ही पहिली आमच्या नगर तालुक्यात झाली. ही म्हणजे ही पण गोष्ट तुम्ही बघायला पाहिजे, पहिली, आणि त्याचा प्रयोग नंतर झाला. आता हे जे 2 गट आहेत याच्यामध्ये जे का एका गटाकडून म्हणजे पूर्णपणे संदेश कारले आणि दुसऱ्या गटाकडून कर्डिले साहेब. आता कर्डिले साहेबांचं पारडं आता थोडंसं जड आहे. आमचे 40 गावं ज्या व्यक्तीला मदत करतात, आमचे 40 गावं ज्या व्यक्तीला मदत करतात तो ह्या तालुक्याचा आमदार होईल. आता इथून मागं काय होतं, आमच्या एकाही माणसाला त्यांनी निवडून नाही दिलेलं आतापर्यंत. आता जे होईल हे आमचे 40 गावच ठरवतील, याच्यात दुमत नाही. दुसरा प्रश्न विचार नाही, आता दुसऱ्यांना संधी देऊया. हा बोला. हा, कोणाची हवा आहे? हवा बिवा सगळी निसर्गाची आहे. निसर्गाच्या हवा नाही, पुढे राजकीय हवा टिकत नाही, सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या नेत्यांच्या डोक्यात हवा शिरलेली त्या नेत्यांच्या डोक्यातली हवा हे पारनेर नगर विधानसभेतील हे तरुण वर्ग हे तुम्हाला एक आवर्जून सांगण्याची माझी हे एक मनापासून कळकळी का या ज्या फकीर होते काही वर्गणी करून आमदार झाले, त्याच्यानंतर खासदार झाले, मग त्यांच्या डोक्यात निसर्गाच्या हवेच्यावर हवा शिरली. पण ह्यो जो तरुण वर्ग आहे ना त्यांनी तरुण वर्गाला विसरायचं नाही.
तरुण काही करू शकतात, मतदार काही करू शकतात आणि तुमची हवा बिवा आहे ना, पैशाची हवा तिकडे राहती. पैसे बिशे हे काही होत नाही. फकीर बी फॉर्च्युनर मध्ये हिंडतेत, काय आम्ही स्प्लेंडरवर हिंडतोय. मी स्वतः एक आहे ना सोसायटीचा संचालक आहे. या तरुणांमुळे मी संचालक झालोय कमी वयात. काय हे तरुणांनी जर ठरवलं तर काही होऊ शकतं. विजू भाऊंनी आम्हाला आरक्षणासंबंधित बी आवाज उठवणार ते विधान भवनात गेल्यावर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. आणि विजू भाऊसाठी आम्ही ना प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. कोणी काही करा, आम्ही तरुण लढणार आहे. काय होईन ते जय पराजय विजय काय होईन ते होईन, आमच्या नशिबाने होईन. पण आम्ही आमचा नाही आता गरीब आहे, फकीर नाही, गरीब आहे बरं का. हे फकीर बिकीर काय नाही, काय असं ना आम्ही आमच्या शक्तीने लढणार आहे. आम्हाला कोणाचा 1 रुपया नको आणि आम्हाला लागत नाही. पण आणि तुमच्या एक न्यूजच्या माध्यमातून मी अजून माझ्या जे तरुण भरकटलेले आहेत ना त्यांना पण सांगतो, आपल्याला आज एक तरुण संयमी पण कामासाठी ना बिजू भाऊ आक्रमक आहेत. कायसाठी? कामासाठी. त्यांना आक्रमकतेने काम करून आणि कामाची त्यांना आवड आहे आक्रमकतेमुळे. त्यामुळं आम्ही सगळे तरुण आहे ना विजू भाऊला 100% आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही 100% त्यांचं काम करणार आहे. धन्यवाद. आपण अनेक लोकांशी बोललो, अनेकांनी वेगवेगळी मतं सांगितलं. कोणी राणी लंकेंचं नाव घेतलं, कोणी विजय आवटींचं नाव घेतलं, कोणी संदेश कारले यांचं नाव घेतलं. घड्याळाचं नाव मात्र कोणी घेतलं नाही एवढ्या सगळ्या लोकांमध्ये. बघूया आता 2-4-5 दिवसावर इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे आणि त्यानंतर पुढच्या 2-3 दिवसात निकाल लागेल. याच परिसराने निलेश लंकेंना खासदारकीला भरभरून यश दिलं होतं. तसं यश त्यांच्या पत्नीला मिळेल की नाही हे 20 तारखेलाच ठरेल. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.